आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. श्री विठ्ठलाचं दर्शन लवकर होण्यासाठी टोकन सेवा सुरू करणार. ज्येष्ठ कवी वैभव जोशी यांना कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर. आणि मंगळवेढा तालुक्यातील 8 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याची मागणी. आता घडामोडी विस्तारानं. पंढरपूरमधील श्री विठ्ठलाचं दर्शन लवकर होण्यासाठी पुढील आठवड्यापासून टोकन दर्शन सेवा सुरू करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. तिरुपतीच्या धर्तीवर ही सोय केल्यानंतर दर्शन रांगेतील गर्दी कमी होईल, असं समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं. सोलापुरातील प्रिसिजन फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा यांच्या वतीनं दिला जाणारा दिवंगत कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ज्येष्ठ कवी वैभव जोशी यांना जाहीर झाला आहे. रविवारी 8 जून रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुहास पुजारी यांच्या हस्ते आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार जोशी यांना प्रदान करण्यात येईल. त्यानंतर त्यांचं काव्यवाचन होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि कार्याध्यक्षा सायली जोशी यांनी ही माहिती दिली. 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात कृषी भवन उभारण्याचा प्रस्ताव राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी काल मंत्रालयात कोकाटे यांची भेट घेतली आणि कृषी भवनाची मागणी केली. बसवनगर इथं कृषी मॉल स्थापन करण्यासाठी तसंच करमाळ्यात केळी संशोधन केंद्राकरिता जागेची पाहणी करण्याची सूचना कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीवर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलताना ही माहिती दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी यंदापासून 6 नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून त्यात ड्रोन, 3D आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यांचा समावेश करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा काल सकाळी 10 वाजल्यापासून सुरळीत झाला आहे. बाळे तसंच सहारा सिटी या 2 ठिकाणी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी मंगळवारी फुटली होती. त्यानंतर गळती दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं. बुधवारी सकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळपासूनच नियोजनाप्रमाणे शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांनी दिली. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीनं गृहसंकुल योजनेत उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय 3रा क्रमांक मिळवला आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार गट विकास अधिकारी योगेश कदम आणि सरपंच अनिल पाटील यांनी स्वीकारला. सोलापुरातील माहेश्वरी समाज यांच्या वतीनं महेश नवमी साजरी करण्यात आली. काल शहरात महेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. तसंच रक्तदान शिबिर घेण्यात आलं. त्यात 75 जणांनी रक्तदान केलं. समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारडा अभ्यासिका सुरू करण्यात आली. लातूरचे प्राध्यापक लीला करवा यांचं यावेळी व्याख्यान झालं. मोहोळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं 12 जूनपर्यंत केंद्राअंतर्गत 6 तालुक्यांमध्ये कृषी संकल्प रथ अभियान राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत कृषी तज्ज्ञ गावोगावी जाऊन शेती व्यवसायातील तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत. त्यानुसार मोहोळ तालुक्यातील पापरी इथं ऊस पिकावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं.
याप्रसंगी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे पंकज मडावी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मंगळवेढा तालुक्यातील 8 गावांना सिंचनासाठी म्हैसाळ योजनेतून उमदी वितरिकेद्वारे पाणी मिळावं अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. या तालुक्यातील सलगरे, बुद्रुक आणि खुर्द तसंच आसबेवाडी, लवंगी, शिवंगी, येळगी, सोड्डी या गावांसाठी म्हैसाळ योजनेअंतर्गत 474 हेक्टर सिंचन क्षेत्र मंजूर असून हे हेक्टर 5,000 करून वाढीव पाण्याची तरतूद करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. काळाची गरज ओळखून शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन निघेल असं बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितलं. माढा तालुक्यातील बेंबळे इथं शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या शेतात निर्यातक्षम केळी उत्पादक गटाच्या वतीनं शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. माढा तहसील कार्यालयाच्या वतीनं मोडणीम इथं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान घेण्यात आलं. महसूल अधिकारी बिभीषण वागज आणि लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते विद्यार्थी आणि नागरिकांना 127 दाखल्यांचं आणि शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अक्कलकोटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये दुपारी 3 वाजता शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मागणीसाठी संप पुकारल्यामुळे कचरा व्यवस्थापन कोलमडला आहे. नव्या भरतीतून आज 70% गाड्या धावतील असं मक्तेदार मानवे यांनी सांगितलं. आता तापमान. सोलापुरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 34, किमान 24.4. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. श्री विठ्ठलाचं दर्शन लवकर होण्यासाठी टोकन सेवा सुरू करणार. ज्येष्ठ कवी वैभव जोशी यांना कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर. आणि मंगळवेढा तालुक्यातील 8 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याची मागणी. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.